हा, आता आपण बघणार आहे पुढची सिरीज. आतापर्यंत कुठल्या बघितल्या? लायमन, बाल्मर, पाश्चन बघितल्या. आणखी दोन सिरीज म्हणजे ब्रॅकेट सिरीज आणि फंड सिरीज. या दोन सिरीज फक्त बघायच्या आहेत. फास्ट या काय करूया आपण, दोन सिरीज तेवढे बघूया म्हणजे पुढचा पार्ट आपल्याला बघता येईल. ओके, सो नेक्स्ट सिरीज आहे ब्रॅकेट सिरीज, फोर्थ सिरीज. फोर्थ इज ब्रॅकेट सिरीज. आता वन्स अगेन सेम डेफिनेशन रिपीट केल्यामुळे आतापर्यंत तुम्हाला हे डेफिनेशन पाठ झालेले असतील. ओके, डेफिनेशन पाठ व्हायला पाहिजे. ब्रॅकेट सिरीज म्हणजे काय? तर डेफिनेशन बघा, सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. ब्रॅकेट सिरीज म्हणजे सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड ड्यू टू transition of electron from any outer orbit to, ओके, आता काय येणार आहे, फोर्थ ऑर्बिट is called as ब्रॅकेट सिरीज. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं फॉर ब्रॅकेट सिरीज, फॉर दिस सिरीज काय येणार बघा, फॉर ब्रॅकेट सिरीज एन आणि पी चे व्हॅल्यू काय येणार आहे? फॉर ब्रॅकेट सिरीज पी ची व्हॅल्यू येणार आहे, कुठल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जम्प करतोय, प्रिव्हियस ऑर्बिटमध्ये 4, आणि बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहे, एन इज इक्वल टू 5, 6, 7 अप टू इन्फिनिटी. ओके, दॅट इज द ब्रॅकेट सिरीज. ठीक आहे. आता याचा बोहर्स फॉर्म्युला काय येणार बघा, फॉर ब्रॅकेट सिरीज बोहर्स फॉर्म्युला काय येणार आहे, 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 बाय पी स्क्वेअर म्हणजे 1 बाय 4 स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर. एनची व्हॅल्यू 5, 6, 7, 8 या पद्धतीने येणार आहे. दिस इज द बोहर्स फॉर्म्युला फॉर द ब्रॅकेट सिरीज. आता ब्रॅकेट सिरीजच्या देखील फर्स्ट लाईन आणि सिरीज लिमिट काढूया. फर्स्ट लाईन अँड सिरीज लिमिट. फर्स्ट लाईन म्हणजेच काय, लॉंगेस्ट वेवलेंथ. ओके, लॉंगेस्ट वेवलेंथ. तर याची लॉंगेस्ट वेवलेंथ काय येणार बघा, 1 बाय लॉंगेस्ट वेवलेंथ म्हणजेच काय, नेहमीप्रमाणे लक्षात घेत ठेवा, फर्स्ट लाईन. लॉंगेस्ट वेवलेंथ म्हणजे फर्स्ट लाईन. 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 बाय 4 स्क्वेअर मायनस 1 बाय, ओके, लॉंगेस्ट वेवलेंथ इमिट करायला पी इज इक्वल टू 4 येणार आणि एन इज इक्वल टू 5 येणार. ऍडजस्टंट ऑर्बिट मधून जम्प करावा लागतो लॉंगेस्ट वेवलेंथ इमिट करायला. सो 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 by 16 minus 1 by 25. So R in bracket 25 minus 16 म्हणजे 9 divided by 25 into 16 म्हणजे 400 होणार. ओके, सो लॅम्बडा लॉंगेस्ट येणार आहे 400 by 9R. 400 by 9R. ही वेवलेंथ कॅल्क्युलेट केली तर इन्फ्रारेड मध्येच येणार आहे. त्याच्यानंतर शॉर्टेस्ट वेवलेंथ काढूया. शॉर्टेस्ट वेवलेंथ, ओके, आणि याला काय म्हणणार आपण, सिरीज लिमिट असं म्हणणार. शॉर्टेस्ट वेवलेंथ म्हणजे सिरीज लिमिट. सो देअरफॉर 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 बाय 4 स्क्वेअर मायनस 1 बाय इन्फिनिटी स्क्वेअर. त्याच्यामुळं हे येणार आहे आर बाय 16. सो लॅम्बडा शॉर्टेस्ट येणार 16 बाय आर. आरची व्हॅल्यू 911 आहे ना, तर साधारणपणे हे 15,000च्या आसपास येणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा हे काय झालं, इन्फ्रारेड रिजन मध्येच येतात. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू इन्फ्रारेड रिजन मध्ये येतात. अँड देअरफॉर दिस ब्रॅकेट सिरीज फॉल्स इन द इन्फ्रारेड रिजन. ब्रॅकेट सिरीज फॉल्स इन
इन्फ्रारेड रिजन. ओके, म्हणजे पुढच्या सगळ्या सिरीज ज्या आहेत त्या इन्फ्रारेड रिजन मध्येच आहेत. कुठून? पाश्चन पासून. पाश्चन, ब्रॅकेट आणि फंड लक्षात घ्या. आणि पुन्हा एकदा याची फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन म्हणजे लक्षात आलं पाहिजे. फर्स्ट लाईन म्हणजे 5 to 4, सेकंड लाईन म्हणजे 6 to 4, थर्ड लाईन म्हणजे 7 to 4 अँड सो ऑन. तर हे झालं तुमचं ब्रॅकेट सिरीज. आणि याच्यानंतर लास्ट सिरीज फिजिक्स मधली, केमिस्ट्रीमध्ये माझ्या मते आणखी एक सिरीज आहे, त्याला हम्पेरी सिरीज असं म्हटलं जातं. ओके, त्याचं देखील या पद्धतीनंच डिस्क्रिप्शन येणार आहे. हम्परी सिरीज, हम्परी. नेक्स्ट फिफ्थ सिरीज जी आहे दॅट इज पी फंड सिरीज, किंवा त्याला फंड सिरीज असं म्हणू शकतो आपण. फंड सिरीज. ओके, पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, जेणेकरून तुम्हाला ही पाठ होईल. अनेक वेळा ऐकल्यानंतर ती डेफिनेशन पाठच होते. सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड ड्यू टू series of spectral lines emitted due to transition of electron from any outer orbit to fifth orbit. Fifth series आहे म्हणून fifth orbit is called as fund series. Okay, so for fund series n आणि p चे व्हॅल्यू बघा. For fund series, okay, p is equal to येणार आहे 4 आणि n is equal to येणार आहे 5, 6, 7 up to sorry, p is equal to 5 ना, sorry sir. p is equal to येणार आहे 5 आणि n ची व्हॅल्यू किती येणार आहे 6, 7, 8 up to infinity n ची व्हॅल्यू. आणि त्याच्यामुळे बोहर्स फॉर्म्युला काय येणार बघा. सो देअरफॉर बोहर्स फॉर्म्युला will be 1 by lambda is equal to r in bracket 1 by 5 square minus 1 by n square. So once again n is equal to, n ची व्हॅल्यू 5 च्या बाहेरच्या सगळ्या फक्त असणार आहेत, 6, 7, 8 up to infinity. So this is the बोहर्स फॉर्म्युला. बोहर्स फॉर्म्युला काढल्यानंतर याची जर लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढली, लॉंगेस्ट वेव्हलेंथ याची लॉंगेस्ट वेव्हलेंथ जर काढली तर लॉंगेस्ट वेव्हलेंथ साठी ट्रान्झिशन कुठून कुठे, लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजे पुन्हा एकदा बघा फर्स्ट लाईन म्हणायचं त्याला. लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजे फर्स्ट लाईन. आणि याच्यामध्ये ट्रान्झिशन कुठून कुठेपर्यंत व्हावं लागेल. पी ची व्हॅल्यू येणार आहे 5 आणि एन ची व्हॅल्यू येणार आहे 6, म्हणजे 6 मधून 5 मध्ये तो जम्प करावा लागेल. सो 1 by lambda longest is equal to r in bracket 1 by p square minus, डायरेक्टली व्हॅल्यू ठेवतो इथं, 1 by 5 square minus 1 by 6 square, and therefore it is coming to be r in bracket 1 by 25 minus 1 by 36. So this is 36 minus 25, that is 11r divided by 900. 11r by 900, and therefore longest wavelength येणार आहे, longest wavelength of fund series येणार आहे 900 by 11r. ओके, त्याच्यानंतर शॉर्टेस्ट वेव्हलेंथ किंवा सिरीज लिमिट. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ किंवा त्याचं सिरीज लिमिट. सिरीज लिमिट ओके. तर सिरीज लिमिट साठी p इज इक्वल टू 5च राहणार आणि n इज इक्वल टू इन्फिनिटी.
and therefore 1 by lambda shortest is equal to काय येणार आहे r in bracket 1 by 5 square minus 1 by infinity square. So it is coming to be r divided by 25. So lambda shortest येणार आहे 25 by r. ही शॉर्टेस्ट वेवलेंथ देणार. पुन्हा एकदा या सगळ्या वेवलेंथ जर कॅल्क्युलेट केल्या तर या इन्फ्रारेड रिजन मध्येच येतात. ओके, सो वन्स अगेन P fund series lies in infrared region. ओके, म्हणजे लायमन सिरीज फक्त अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये, बाल्मर सिरीज फिजिबल रिजन मध्ये, आणि बाकीच्या पुढच्या सगळ्या ज्या सिरीज आहेत ज्या काय असतील त्या, ओके, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, फंड सिरीज, या सगळ्या काय होतात इन्फ्रारेड रिजन मध्ये लाय करतात. ओके, आता हे याचा एक टेबल तयार करूया शॉर्ट मध्ये, जे काय आपण डिस्कशन केलं त्याचं शॉर्ट मध्ये एक टेबल तयार करूया सगळ्या सिरीजचा. ओके, तर हा टेबल कसा येणार बघा. तर सिरीज, त्याच्यानंतर त्याचा पी काय, एन काय, शॉर्टेस्ट वेवलेंथ, लॉंगेस्ट वेवलेंथ आणि कुठला रिजन येतोय हे आपल्याला तर लिहावं लागेल. ओके, तर फर्स्ट थिंग इज सिरीज. त्याच्यानंतर सेकंड थिंग काय येणार आहे, दॅट इज त्याची एन ची व्हॅल्यू किती, त्याची पी ची व्हॅल्यू किती येणार आहे, किंवा पी अगोदर घेऊया एन नंतर घेऊया. पी ची व्हॅल्यू किती, एन ची व्हॅल्यू किती, त्याच्यानंतर येणार आहे त्याची लॉंगेस्ट वेवलेंथ, त्याच्यानंतर शॉर्टेस्ट वेवलेंथ. आणि सिरीज आणि रिजन कुठला. तर फर्स्ट सिरीज कुठली, लायमन सिरीज. लायमन सिरीज म्हणजे P इज इक्वल टू 1, N इज इक्वल टू 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी अँड सो ऑन. लॅम्बडा लॉंगेस्ट किती येतं. आता लॉंगेस्टचा फॉर्म्युला कशाला लक्षात ठेवायचा, लक्षात घ्या, एन स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर डिवायडेड बाय, सॉरी, एन स्क्वेअर पी स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर असा येणार तो. एन स्क्वेअर पी स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर असं लक्षात ठेवू शकताय. एन स्क्वेअर पी स्क्वेअर किंवा पी स्क्वेअर एन स्क्वेअर डिवायडेड बाय एन स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर इंटू डिनॉमिनेटरला आर. आता एन स्क्वेअर पी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, 2 आणि 1चं मल्टिप्लिकेशन किती होणार, दॅट इज 4 होणार ना. आणि एन स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 1 म्हणजे 3, 4 बाय 3r. ओके, शॉर्टेस्टला काय करायचं आहे, दॅट इज शॉर्टेस्टला 1 बाय फक्त पी स्क्वेअर येतं ना, सॉरी 1 बाय नाही, पी स्क्वेअर डिवायडेड बाय आर येतं फक्त शॉर्टेस्टला. कारण पी स्क्वेअर डिवायडेड म्हणजे त्याची जी प्रिव्हियस ऑर्बिट आहे त्याचा पी स्क्वेअर डिवायडेड बाय आर एवढं शॉर्टेस्ट येतं. त्याच्यामुळे इथे किती येणार आहे, 1 बाय आर.
आणि हा जो रिजन येणार आहे तो रिजन कुठला येणार आहे? अल्ट्राव्हायोलेट रिजन. सो दिस इज द लायमन सिरीज. त्याच्यानंतर बाल्मर सिरीज किती येणार बघा? बाल्मर सिरीजला P इज इक्वल टू 2 येणार, N इज इक्वल टू 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. आता इथं N स्क्वेअर P स्क्वेअर म्हणजे 9 इंटू 4 36 डिवायडेड बाय 9 मायनस 4 म्हणजे 9 मायनस 4 म्हणजे किती येणार? 5 R. ओके. त्याच्यानंतर P स्क्वेअर बाय R म्हणजे 4 बाय R आणि हे येतं फिजिबल रिजन. फिजिबल रिजन. ओके. झाली बाल्मर सिरीज. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठली येणार आहे? दॅट इज पाश्चन सिरीज. पाश्चन सिरीज मध्ये P इज इक्वल टू 3 येणार, N इज इक्वल टू 4, 5, 6 अप टू इन्फिनिटी. आता बघा N स्क्वेअर P स्क्वेअर म्हणजे 16 इंटू 9. 16 इंटू 9 म्हणजे 144 येणार, डिवायडेड बाय 16 मायनस 9 7 R. ओके. आणि इथं काय येणार आहे? 9 बाय R. आणि हे येतं इन्फ्रारेड रिजन किंवा त्याला नियर इन्फ्रारेड असंही म्हणू शकतो. नियर इन्फ्रारेड, नियर इन्फ्रारेड, मिडल इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड असे देखील आपण थोडेसे वर्ड वापरू शकतो तिथं. पाचशे नंतर नेक्स्ट आहे दॅट इज ब्रॅकेट सिरीज. ब्रॅकेट सिरीजला P इज इक्वल टू 4, N इज इक्वल टू 5, 6, 7 अँड सो ऑन. त्याच्यामुळे N स्क्वेअर P स्क्वेअर म्हणजे 25 इंटू 16. 25 इंटू 16 म्हणजे काय होणार आहे? 400 होणार, डिवायडेड बाय 25 मायनस 16 म्हणजे 9R होणार. आणि इथं येणार आहे 16 बाय R. हे येतं नियर इन्फ्रारेड, नियर IR म्हणजे फिजिबलच्या जवळचा रिजन. ओके. त्याच्यानंतर शेवटची जी सिरीज आहे ती कुठली आहे? फंड सिरीज. फंड सिरीजला P इज इक्वल टू 5 आणि N इज इक्वल टू काय येणार आहे? 6, 7, 8 अँड सो ऑन. ओके. N स्क्वेअर P स्क्वेअर म्हणजे 36 इंटू 25. 36 इंटू 25 म्हणजे 900 होणार. 36 मायनस 25 म्हणजे 11R होणार. ओके. आणि इकडे येणार आहे 25 बाय R. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट. ऍक्च्युली इथं पहिला नियर इन्फ्रारेड म्हणायला पाहिजे, हा मिडल इन्फ्रारेड आणि हा फार इन्फ्रारेड. ओके. सो पाश्चनचा नियर IR, मिडल IR आणि हा येणार आहे फार इन्फ्रारेड रिजन. या पद्धतीने हा टेबल जो आहे तो लक्षात ठेवला तरी चालेल. शॉर्टेस्ट लक्षात ठेवायला सोपा आहे. 1 बाय R, 4 बाय R, 9 बाय R, 16 बाय R, 25 बाय R शॉर्टेस्ट. लॉंगेस्टला मात्र N स्क्वेअर P स्क्वेअर आपण N स्क्वेअर मायनस P स्क्वेअर करावं लागेल. त्याच्यामुळे P ची व्हॅल्यू तर माहिती आहे, N ची व्हॅल्यू त्याच्या पुढची फक्त घ्यायची आहे. ओके. तर या पद्धतीने डिफरंट सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स आहेत. आता याच्यानंतर एक खूप महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड. त्याचा फॉर्म्युला काय बघा? नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉन कुठल्याही ऑर्बिटमधून कुठल्याही ऑर्बिटमध्ये जम्प केला तर जास्तीत जास्त किती स्पेक्ट्रल लाईन्स तो इमिट करू शकतो. त्याचं काय फॉर्म्युला माहिती असेल तर सांगा. केमिस्ट्रीमध्ये देखील हा टॉपिक आहे माझ्या मते, बरोबर आहे ना? सो नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड when electron jumps from any outer orbit to the any inner orbit. Number of spectral lines emitted चा फॉर्म्युला. समजा इलेक्ट्रॉन nth ऑर्बिट मधून pth ऑर्बिट मध्ये जम्प केला. इलेक्ट्रॉन nth ऑर्बिट मधून pth ऑर्बिट मध्ये जम्प केला तर किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार? when electron jumps from nth to pth orbit.
Okay, number of spectral lines emitted, number of spectral lines emitted, डिफरंट बुक मध्ये हाच फॉर्म्युला दिलेला आहे, दॅट इज n minus p plus 1, capital N is equal to n minus p plus 1, okay, into n minus p divided by 2. हा फॉर्म्युला n minus p plus 1 into n minus p divided by 2. ओके, आणि जर इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम nth ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट असेल, nth ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट असेल, when electron jumps from nth to फर्स्ट ऑर्बिट, फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करत असेल तर पी ची व्हॅल्यू 1 असणार ना. सो नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड किती होणार, n मायनस 1 प्लस 1 आणि n मायनस 1, म्हणजे काय येणार आहे n इंटू n मायनस 1 डिवायडेड बाय 2. आता ऍक्च्युली हा जो फॉर्म्युला आहे ना, तो हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला थोडासा अवघड आहे. याचा एक शॉर्टकट फॉर्म्युला देखील आहे. हा शॉर्टकट फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. शॉर्टकट किंवा याला ट्रिक असं म्हणू शकतो. तर याचा शॉर्टकट काय बघा, ज्यावेळी इलेक्ट्रॉन nth मधून p मध्ये जम्प करतो, nth मधून p मध्ये जम्प करतो, त्यावेळी काय करायचं, n मायनस p काढायचं, n मायनस p काढायचं आणि या n मायनस p च्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत ना त्याची समेशन करायची, समेशनचं फॅक्टोरियल करायचं, दॅट इज द नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. हा शॉर्टकट आहे, लक्षात घ्यायचा. म्हणजे याचा मिनिंग सांगतो तुम्हाला. हे बघा, इलेक्ट्रॉन समजा फिफ्थ ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करायचा इलेक्ट्रॉनला, तर फिफ्थ मधून सेकंड मध्ये जम्प करत असताना तो किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट करू शकतो. हे बघा, याचं मिनिंग लक्षात येतो का बघा, किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार. हे बघा, 1 2 3 4 5. आता 5 मधून सेकंड मध्ये किती प्रकारे जम्प करू शकतो तेवढ्या स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार, बरोबर. 5 मधून डायरेक्ट सेकंड मध्ये जम्प करू शकतो, किंवा 5 मधून फोर्थ मध्ये, फोर्थ मधून थर्ड मध्ये आणि थर्ड मधून सेकंड मध्ये येऊ शकतो, किंवा 5 मधून थर्ड मध्ये येऊ शकतो आणि थर्ड मधून सेकंड मध्ये येऊ शकतो. थर्ड मधून सेकंड मध्ये ऑलरेडी दाखवलेला आहे. 5 मधून फोर्थ मध्ये येऊ शकतो आणि फोर्थ मधून सेकंड मध्ये जम्प करू शकतो. म्हणजे या किती झाले बघा. असं कॅल्क्युलेट करण्यामध्ये एखादी स्पेक्ट्रल लाईन मिस होऊ शकते, तर त्याच्याऐवजी 5 मधून सेकंड मध्ये जम्प करत असेल तर 5 मायनस 2 करायचं. 5 मायनस 2 म्हणजे किती येणार बघा, 5 मायनस 2 म्हणजे येणार 5 मायनस 2 फक्त करायचं, ते येणार 3, आणि 3 प्लस 2 प्लस 1 ही फक्त ऍडिशन करायची. म्हणजे 3 पासून जे काही सबट्रॅक्शन येईल त्या सबट्रॅक्शनचा नंबर आले ना, तिथून पुढे फक्त 3 त्याच्यापेक्षा कमी नंबर जे असतील ते लिहायचे आणि त्या सगळ्यांची ऍडिशन करायची, दॅट इज 6. ही सोपी टेक्निक आहे, लक्षात ठेवायला, नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिट करायला. हा फॉर्म्युला लक्षात राहत नाही कितीही केलं तरी. समजा इलेक्ट्रॉन आहे फोर्थ ऑर्बिट मध्ये आणि फोर्थ मधून फर्स्ट मध्ये जम्प करायचं आहे, तर किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार. फोर्थ मधून फर्स्ट मध्ये जम्प करायचं असेल तर तोंडी कॅल्क्युलेशन आता यायला पाहिजे. ओके, 4 मायनस 1 म्हणजे काय, किती येणार 3. 3 प्लस 2 प्लस 1 म्हणजे किती येणार आहे, 6 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात जास्तीत जास्त, बरोबर ना, 6. सिमिलरली असं सांगितलं की 6 मधून फर्स्ट मध्ये जम्प करायचं आहे, तर किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार 6 मधून फर्स्ट मध्ये, जास्तीत जास्त किती. तर 6 मायनस 1 म्हणजे 5 येणार. 5 प्लस 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1 एवढंच करायचं आहे फक्त. 5 प्लस 4 9, 9 प्लस 5 14 प्लस 1 15. 15 लाईन जास्तीत जास्त इमिट होऊ शकतं. लक्षात आलं. किंवा सपोज इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम फोर्थ ऑर्बिट टू द सेकंड ऑर्बिट, तर जास्तीत जास्त किती स्पेक्ट्रल लाईन इमिट होऊ शकतात. 4 मायनस 2 म्हणजे 2 येणार ना, 2 प्लस 1 म्हणजे किती येणार, 3 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार. So this is one shortcut to calculate number of spectral lines emitted when electron
गेट ट्रान्झिशन फ्रॉम आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट इन डिफरंट वेज. कुठल्याही आउटर ऑर्बिट मधून कुठल्याही इनर ऑर्बिट मध्ये डिफरंट वेजनं येत असताना किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट करू शकतो, त्याचा शॉर्टकट काय करायचा, एन ची व्हॅल्यू दिलेली असणार, पी ची व्हॅल्यू दिलेली असणार आहे, एन मायनस पी करायचं आणि तिथून पाठीमागचे सगळे नंबर, तिथून पाठीमागचे जे सगळे नंबर आहेत तो नंबर आणि त्याच्या पाठीमागचे सगळे नंबर यांची फक्त ऍडिशन करायची. ओके, या पद्धतीने नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन. त्याच्यासाठी हे टेक्स्ट बुक किंवा बुक मध्ये कुठल्या दिलेले हे फॉर्म्युले वापरायची गरज नाही. हे काय बोर्ड एक्झामला विचारलं पण जात नाही हे फॉर्म्युले, त्याच्यामुळे हे फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाही. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, या फॉर्म्युल्यामुळे आणखी एक आपल्याला गोष्ट मिळते आणि ती गोष्ट म्हणजे काय, तर समजा असं सांगितलं की इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम असं सांगितलं, इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम 5th to 1st ऑर्बिट, 5th to 1st ऑर्बिट. ओके, तर क्वेश्चन काय बघा, हाऊ मेनी स्पेक्ट्रल लाईन्स आर इमिटेड आणि कुठल्या सिरीज मधल्या किती स्पेक्ट्रल लाईन इमिट होणार, हे देखील महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे देखील इथं आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, हाऊ मेनी पहिला क्वेश्चन असणार आहे, हाऊ मेनी स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड and how many spectral lines of each series, how many spectral line of each series are emitted. ओके, आता बघा 5 आणि 5 - 1 करावं लागेल ना. 5 - 1 म्हणजे किती येणार, 4 येणार. ठीक आहे, तर मग आता काय करायचं, 4 + 3 + 2 + 1 ही ऍडिशन केली तर किती येणार आहे, टोटल 10 लाईन्स इमिट होणार. टोटल 10 लाईन्स इमिट होणार. आता 10 मधल्या लायमन सिरीज मध्ये किती असणार, बाल्मर सिरीज मध्ये किती असणार, पाश्चन ब्रॅकेट वगैरे किती असणार. तर बघा हे 4 जे आहे ना तेच असतं लायमन डायरेक्टली, हे असं डायरेक्ट लक्षात ठेवता येतं. 3 जे आहे ते बाल्मर मधलं असतं, 4 असतात लायमन मधल्या, 3 बाल्मर मधल्या, 2 कुठल्या असणार मग, पाश्चन मधल्या, आणि 1 असते ब्रॅकेट मधली, ब्रॅकेट सिरीज मधली. 1 असणार आहे ब्रॅकेट सिरीज मधली लाईन. डायरेक्ट आन्सर. त्याच्यामधल्या 4 लाईन्स हे लायमन सिरीज मधले असतात, 3 बाल्मर सिरीज मधले असतात, 2 पाश्चन सिरीज मधले असतात आणि 1 जे आहे ती फक्त ब्रॅकेट सिरीज मधली असते. ओके, म्हणजे असं डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की 5 to 1 इलेक्ट्रॉनचं जम्पिंग होतंय, तर त्याच्यामध्ये पाश्चन सिरीज मधल्या किती लाईन असतील, तर पाश्चन सिरीज मधले असणार आहे फक्त 2 लाईन्स. लक्षात आलं का. हा, लक्ष द्या. आता समजा असा इथं क्वेश्चन विचारला की इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम 6th ऑर्बिट टू दी 2nd ऑर्बिट. इलेक्ट्रॉन jumps from 6th to 2nd ऑर्बिट. ठीक आहे, तर याच्यामध्ये पाश्चन सिरीजच्या किती लाईन्स इमिट होतील, पाश्चन सिरीजच्या किती लाईन इमिट होतील. ओके, हाऊ मेनी स्पेक्ट्रल लाईन्स ऑफ लाईन ऑफ पाश्चन सिरीज. स्पेक्ट्रल लाईन्स ऑफ पाश्चन सिरीज. पाश्चन सिरीजच्या किती स्पेक्ट्रल लाईन्स असतील आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. आता हे कसं फाइंड आउट करता येईल बघा, तर पहिली गोष्ट म्हणजे टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन किती इमिट होतात बघूया. 6 - 2 म्हणजे किती येणार आहे, 4 येणार. मग आता नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन काढण्यासाठी काय करायचे, ऍडिशन करायचे आहे ना. ऍडिशन किती येणार, ऍडिशन 4 + 3 + 2 + 1 म्हणजे टोटल स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार आहेत 10 लाईन्स विल बी इमिटेड. टोटल स्पेक्ट्रल लाईन्स किती इमिट होणार, 10. आता 10 मधल्या 4 या स्पेक्ट्रल लाईन कुणाच्या असणार, जरा सांगा बघूया. 4 स्पेक्ट्रल लाईन कुणाच्या असतील असं वाटतंय, 4 स्पेक्ट्रल लाईन कुणाच्या असतील.
बघा जरा विचार करून. अरे इलेक्ट्रॉन कुठून कुठं जम्प करायला लागलाय? लायमन सिरीज येणार का इथं? पहिली गोष्ट, इलेक्ट्रॉन 6 मधून सेकंड मध्येच फक्त जम्पिंग करायला लागलाय. 6 मधून सेकंड मध्येच फक्त जम्पिंग करायचंय, फर्स्ट मध्ये जातच नाही. त्याच्यामुळं 4 या लायमन सिरीजचं येणं शक्यच नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, तर 4 जे येणार ना ते बाल्मरचं येणार. 4 बाल्मर आणि तिथून पुढे बाकीचे येणार आहेत. लक्षात येते का? त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पहिलं म्हणजे लायमन असेलच असं नाही, ते फर्स्ट मध्ये जम्प करत असेल तर पहिलं लायमन येणार, सेकंड मध्ये जम्प करत असेल तर ज्या फर्स्ट लाईन्स येणार त्या बाल्मरच्या येणार आहेत. बाल्मर, त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे पाश्चन, त्याच्यानंतर येणार आहेत ब्रॅकेट, त्याच्यानंतर आता इथं पी फंड सिरीज मधली एक लाईन येणार. कारण 6 मधून 5th मध्ये जम्प करू शकतोय ना आता तो. 6th ऑर्बिट मध्ये आहे, 6 मधून 5th मध्ये जम्प करू शकतो, त्याच्यामुळे फंड सिरीजची लाईन येणार इथं. त्याच्यामुळे पाश्चन सिरीजच्या इथं 3 लाईन्स येणार आहेत, याचा आन्सर. ओके, there will be 3 lines of the Paschen series and 4 lines of the Balmer series will be there. Okay, so 3 lines of Paschen, that will be the answer. लक्षात येत आहे? तर या पद्धतीनं एक व्हेरी शॉर्टकट मेथड जी आहे ती वापरून आपण किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार आणि कुठल्या सिरीज मधल्या किती स्पेक्ट्रल लाईन इमिट होणार हे आपण इझिली कॅल्क्युलेशन करू शकतो. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो, नेक्स्ट एक्झाम मध्ये, कारण आतापर्यंत स्पेक्ट्रल लाईनचा क्वेश्चन काय लास्ट एक्झाम पर्यंत कुठं आलेला नव्हता, त्याच्यामुळे नेक्स्ट एक्झाम मध्ये येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित हे लक्षात ठेवा. ओके, आता याच्याच रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण बघणार आहोत, स्पेक्ट्रल लाईनचे रिलेटेड क्वेश्चन्स. ऍक्च्युली आता वेळ संपत चाललाय, त्याच्यामुळे स्पेक्ट्रल लाईनचे रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत, ओके, डीसी पांडे मधले क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया नेक्स्ट लेक्चरला. आता या चॅप्टर मध्ये बाकीचा राहिलेला ऍटम्स चॅप्टर मध्ये बाकीचा काय काय पार्ट राहिलाय बघा. ऍटम मध्ये मोस्ट ऑफ द पार्ट आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये फक्त डिब्रॉय एक्सप्लेनेशन ऑफ द सेकंड पॉस्ट्युलेट एवढंच राहिलेलं आहे. ओके, डिब्रॉय एक्सप्लेनेशन ऑफ सेकंड पॉस्ट्युलेट म्हणजे बोरच्या सेकंड पॉस्ट्युलेटचं डी ब्रॉगली हायपोथेसिस नुसार एक्सप्लेनेशन काय येणार ते एक एक्सप्लेनेशन आणि त्याच्यानंतर लिमिटेशन्स ऑफ दी बोहर्स मॉडेल. बोहरचं मॉडेलचं जे लिमिटेशन आहे ते लिमिटेशन्स फक्त आपल्याला बघायचे आहेत आणि थेरीमध्ये लिमिटेशन पर्यंतच टॉपिक आहे. एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो एक्सरेचा पार्ट आपण जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. एक्सरेज हा एक्सरेचा पार्ट थेरी एक्झामला नाहीये, लक्षात घ्या. थेरीच्या बुकमध्ये एक्सरेचा पार्ट कुठेही नाहीये, तो मेन्स आणि नीट एक्झामला मात्र असणार आहे. त्याच्यामुळे एक्सरेचा पार्ट नेक्स्ट टाइम बघणार आहे आणि एक्सरेचा पार्ट संपला की ऍटम्सचा टॉपिक संपतोय. ठीक आहे, सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स.